आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दादूला जयाताईला त्रास नाही द्यायचा. आपलं आपलं आवरायचं काय. वेळेत अभ्यास करायचा पिलू. मस्ती नाही करायची सारखं. आणि तू दूध पूर्ण संपवायचं, फेकून नाही द्यायचं. आणि तू ग लाजाळू, काय हवं काय नको सगळं सांगायचं जयाताईला. लाजायचं नाही. आई तू मला भेटायला येशील ना? हो बा, मी तुम्हाला सतत भेटायला येत राहणार आहे. मला फोन करायचा. हो. अरे तुम्ही सगळी हुशार मुलं आहेत ना. असं आईला रडवायचं नाही. हो का दादू? मग तू काय करतोयस? नाही, मी पण रडणार नाहीये. इतका आनंदाचा दिवस आहे आणि आनंदात कोणी रडतं का? काही कळतच नाही तुला. दादू तू नसतस तर आमचं काय झालं असतं रे? मी नसतो तर हे शक्य आहे का? दादू राहणार, नेहमी सोबत राहणार. आणि तू विसरलीस काय? दादू इज हिअर. नो फिअर. हो बिट्टी, आता तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आईकडे लक्ष द्यायचं आणि काळजी घ्यायची आईची. हो. भरतराव, हो काळजी करू नका तुम्ही. आम्ही आमच्या सुनेला नाही तर मुलीला घेऊन जातोय. निश्चिंत राहा. जयाताई, माझ्या मुलाची काळजी घ्या. माझी आठवणी होते. तुझ्या आठवण येणारच गौरी मुलांना, पण ती आनंदाने येईल याची खात्री देते तुला. पुढच्या पोरांसारखं जपल मी त्यांना. काय फालतूगिरी. मी असतो तर जागेवर जीव घेतला असता तिचा. क्या दे रे? देना लवकर. कोण असेल ती बाई?
दादा पाणी पिऊ का थोडं? हा घ्या ना. हो इथे कुठे आश्रम आहे का? आश्रम कसला? अनाथ आश्रम. नाही. हो आठवा ना. खरंच नाहीये. हो माझे पोर आहे तिथे. आठवा ना. ए ग्लास घेऊन जा. झालं. आई दिसली की लागला गुलू गुलू करायला. मीच देतो. माझी पोर आहे हो तिथे. नाही. कशाला जातो? त्याच्या बापाचा नोकर आहे का मी? ओ साहेब 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 माझ्या कप पुढे ओ साहेब. माझी पोर. हो दादा आठवा ना. जावा ना तुमच्यामुळे माझा कप फुटला. जा. अहो 6 वर्ष झाले माझी पोर गायब. आठवा ना. इथे आश्रम. जावा ना. कुठे शोधू आश्रम? असेल तू. कुठे शोधू मी तुला? कुठे शोधू? तुमच्या घाईमुळे माझी बिट्टी हरवली, कळतंय का तुम्हाला? घेऊ का मी तिला? नाही नको, झोप मोडेल तिची. गौरीजी कसला विचार करताय? आज जे झालं ते पुन्हा नाही होणार ना रुद्रचा? नाही गौरीजी, अहो बिट्टी लहान आहे आणि असा विचार तिच्या मनात येणं साहजिक आहे. आपण समजून घेतलं पाहिजे तिला. नाही, तुम्हाला कळत नाही रुद्रचा. तिला राग आला त्याबद्दल नाही बोलत आहे मी. ती निघून गेली त्याची भीती वाटते मला. आपण कुठे कमी तर नाही पडत आहोत ना? ती लहान आहे. कदाचित कोणाचं तरी ऐकून तिच्या मनात हा विचार आला असणार. पुन्हा असं झालं तर? असा वेडावाकडा विचार तिने पुन्हा केला तर? नाही गौरीजी, ती असा विचार नाही करणार. मी समजवेन तिला. ती क्षणभर नव्हती आपल्या डोळ्यासमोर, तर काय अवस्था झाली होती आपली. ती डोळ्यासमोर नसेल ना माझ्या तर. गौरीजी तुम्ही प्लीज शांत व्हा. आपल्याला तिची काळजी वाटते कारण आपला जीव आहे तिच्यावर. आपल्या प्रेमाचा पाय आहे बिट्टी. आणि बाकीचे काय विचार करतात हे महत्वाचं नाहीये. आपण दोघं काय विचार करतो हे तिच्यापर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. आणि इतरांना काय वाटतं हे आपण नाही ना ठरवू शकत. आपल्या तिघांचं नातं किती घट्ट आहे हे मात्र आपण तिच्या मनावर बिंबवूच शकतो. आणि तिचा बाबा म्हणून हे कर्तव्य मी पार पाडेन. आणि तुम्हाला साथ देणं माझं कर्तव्य. असं म्हणतात वास्तू तथास्तू म्हणत असते. आज या घरची सून म्हणून या वास्तूकडे घरातल्या सगळ्यांचं सौख्य मागते. हे घर प्रेमानं बांधून ठेवायचं बळ दे मला. चंदू, झाली ना सगळी तयारी? तयारी कसली?
चंदू, तुला तांदूळ काढून ठेवायला सांगितले होते की नाही? तांदूळ भिजवून शिजवून भात तयार आहे. तुम्ही फक्त सांगा कधी भरवायचंय त्यांना. अरे चंदू, हा, चंदूनच केलंय सगळं. म्हणजे मी काय म्हणतोय, नवीन जोडप्याला कोणी कच्चे तांदूळ देतं का? कच्चे तांदूळ. सगळी तयारी झाली. म्हणजे बेडरूम आहे ना, बेडरूम पण सजवून ठेवलाय. तुम्ही चला. चंदू, अरे काय करायचं रे तुझं? अरे आता येतील सगळी मंडळी, दारापर्यंत पोहोचली सुद्धा असतील. उशीर झालाय ना आता. खुर्च्या घेऊन जाऊ का त्यांना? तुम्ही इथे काय करताय? यांनी केलेले घोळ निस्तारतीये. काय झालं? यांनी स्वागताची तयारी बेडरूमच्या बाहेर करून ठेवलीये. आणि मापट्यात घालण्यासाठी तांदूळ सांगितले होते, तर यांनी शिजवून भात करून ठेवलाय. मी मापट्यातूनच घेतलं होतं तांदूळ. एक मिनिट टेन्शन घेऊ नका. दुसरे तांदूळ असतील ना, आपण कोणा पटापट तयारी. बघ चंदू, चल काय करायचं ते नेमकं सांग. सांगा तुम्ही. म्हणजे टेन्शन घेऊ नको, मात्र तू शांत हो. ओके. बराच वेळ झाला आता, चला ना. अरे तू थांब ना, तुला काही घाई आहे का? पण आपण का थांबलोय? नेहमी तर जातोस ना घरात. नेहमी तर जातो ना घरात, पण आज नेहमी सारखं नाहीये. का? बरं ठीक आहे, यांना दोघांना नका नेऊ, पण मला तरी जाऊ द्या ना. नाही, नो नेवर. आईने सांगितलं तिघांनाही थांबवायचं. का? मी नंदे आजीला जाऊन विचारते. अगं बिट्टी, ए बिट्टी. रेवती, आता तू कर औक्षण. अगं तू वाळस ना. बस. अगं पण तुझा मान आहे. घे. हो. मला पण टिळा लावा ना. अगं बिट्टी, फक्त नवरा नवरीला लावायचा असतो टिळा. जोपर्यंत मला टिळा नाही लावत तोपर्यंत मी घरात नाही येणार. अगं बाई. रेवती, लाव बाई तिला टिळा. आकर बाळ. वेलकम होम गौरी. बिट्टी या. नाही नाही, हा नाही, आत नाही यायचं. का? आम्ही घरात नाही यायचं का? अजिबात नाही. जोपर्यंत तुझे आई बाबा नाव घेत नाही तोपर्यंत नाही यायचं आत. परत ना? हो तर घ्यायला तर लागणारच. घे ग गौरी, खूप छान असं नाव घे. गौरी, होऊन जाऊ दे. काय विचार काय करते? दिवसभर उखाणे घेऊन स्टॉक संपला वाटतं.
तोरणदारी मंगल रांगोळी अंगणात. तोरणदारी मंगल रांगोळी अंगणात. पार्टनरचं नाव घेते. आई आणि बिट्टी आल्या घरात. अगं बाई छान छान. रुद्र भाऊजी, आता तुम्ही नाव घ्या. माझं काय? माझा कुठे गृहप्रवेश आहे? मी तर नेहमी येतो या घरात. अच्छा, म्हणजे तुला घरात यायचं नाहीये तर ठीक आहे, तू आज बाहेरच झोप. मी बाहेरच चटई टाकतो मग. पार्टनर, आईने घेतला ना उखाणा, मग तू पण घ्यायचा उखाणा. बरं बाई, येतो. दुःखात बुडालो होतो मी, क्षणात सगळं बदलून गेलं. दुःखात बुडालो होतो मी, क्षणात सगळं बदलून गेलं. बिट्टी आणि गौरीजींच्या रूपाने सुख माझ्या आयुष्यात आलं. गौरी ये, माप ओलांडून आत. वेलकम वेलकम वेलकम. थांबा. वहिनी, ते मी तयारी करायला सांगितलेली ती तयारी झाली आहे ना? हो भाऊजी, आणते. श्वेता, अगं काय आहे? नंदाई, बिट्टी आणि गौरीजींचं पहिलं पाऊल मला कायम जपून ठेवायचं. त्यामुळे त्या पहिलं पाऊल या कापडावर ठेवतील. वा रुद्र वा, सुपर्ब आयडिया. आय एम प्राउड ऑफ यू. चालेल ना गौरीजी?
Congratulations.